बायकोची चिडचिड ऐकून राग आला चोखोबारांना, माझ्या विठ्ठलाच्या नामात भंग घालतीये माझी बायको. अहो तेवढी गर्भवती बाई आमच्या चोखोबारायांनी तशीच घरात ठेवली आणि चोखोबाराय रागाने बहिणीच्या घरी गेले. निर्मला नाव त्यांच्या बहिणीचं. बहिणीच्या घरी निघून गेले. उलटले 2 प्रहर झाले पण आपला नवरा घरी जेवायला आला नाही. चिंता वाटायला लागली सोयराबाईला. सोयराबाईनं जगाच्या मालकाकडे याचना केली, विठ्ठला माझ्या नवऱ्याला पाठवून द्या. चुकलं माझं. विठ्ठल विठ्ठल करीत होता पण तोंडासमोर तरी बसला होता. माझ्या तोंडानं तोंडासमोरचा बी गेला. माफ करा देवा, चुकलं माझं. बोलणार नाही इथून पुढे काहीच. पण देवा अवघडलेली बाई आहे मी. आई ना बाप, बहीण ना भाऊ, घरात एकटी आहे मी. वाईट वेळ आहे देवा माझ्यावर. बाळांपणात जर कोणी सोबत नसेल ना तर माझा आणि माझ्या लेकराचा जीव जाईल. माझी चिंता नाहीये पांडुरंग मला, पण माझं लेकरू बघायचंय मला. देवा लय 9 सायासानं 8 तासानं गर्भवती राहिली मी पांडुरंगा. माझ्या नवऱ्याला पाठवून द्या. आयुष्यभर भजन केलंय माझ्या नवऱ्याने तुमचं. माझ्या नवऱ्याला पाठवून द्या. याचना करतायत सोयराबाई देवाकडे. पण देवाच्या भजनात दंग असणारे चोखोबा निर्मलेच्या घरी येणार तरी कसं? लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं. आजची पिढी म्हणते भजनाने काय होतं. आमची माणसं म्हणतात पंढरीची वारी केल्यावर काय मिळतं. मिळतं काय ऐका. त्रैलोक्याचा नाथ आहे, जगाचा बाप आहे, पंढरीचा राजा आहे, अखिल कोट ब्रह्मांड चालक आहे, विश्वाचा मालक आहे. हे त्रैलोक्य त्याच्या इशाऱ्यावर चालतंय. पण तो माझा पांडुरंग भक्तासाठी लाज सोडून त्याच्या दारात येऊन उभा राहतोय. हे भजन देतोय. वैनी उघडा दार हाक मारी, वैनी उघडा दार हाक मारी. चोखोबाची बहीण झाला शारंग धर. गोपाची बहीण झाला चारंग धर. वैनी उघडा दार हाक मारी, वैनी उघडा दार हाक मारी. चोखोबाची बहीण झाला शारंग धर. वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी. 10वं चरण आहे त्या अभंगातलं, 47 अभंगात चरणाच्या. जगाचा मालक आहे, साडी नेसतोय, कपाला कुंकू लावतोय, हातात वांगड्या घालतोय आणि साक्षात निर्मलेचं रूप घेऊन चोखोबारांच्या दारात येतोय. अगदी तसा आवाज. बरं नाटक करायला देव 1 नंबर हायच कर्नाटकाचा. त्याच्या नावातच नाटक आहे ना. कानडा हा विठ्ठलू कर्नाटकू. बरं विश्वाचा मालक आहे, त्याला काय अवघड आहे मला सांगा बरं. आला तो. वहिनी, ओ वहिनी. सोयराबाईनं दरवाजा उघडावा. कोण आहे? निर्मल आहे. तसं बऱ्यापैकी ननंद आल्यावर आनंद होत नाही है की नाही. पण तिला झाला. कोणीच नाही हो, कोणतरी आलं, माणूस तरी बघायला भेटलंय. आपलं डोळ्यातनं पाणी आलं. कोणी नव्हतं हो ताई, कोणी नव्हतं. उठता येत नाही, बसता येत नाही, वागता येत नाही, चालता येत नाही. स्वयंपाक करायचा म्हटलं तर तेवढी ताकद उरत नाही. दिवस भरत आलेत माझे. हे अवघडलेल्या बाईजवळ कुणी सुद्धा नव्हतं. साक्षात पांडुरंगाचं रूप म्हणून आलात. देवानच धाडलं की हो तुम्हाला. भजनाची ताकद बघा. बरे बाई देवे धाडी आले तुम्हा. काय म्हणतात? बरे बाई देवे धाडी आले तुम्हा. देवानं धाडलं तुम्हाला. अहो काय कौतुक करावं. माझ्या जगाच्या मालकाचं मन किती मोठं आहे. तिला कुठं माहित होतं देवानं धाडलं नव्हतं. जिला मिठी मारून रडत होती तोच माझा विश्वाचा मालक पांडुरंग साक्षात तिच्या दारात तिचं बाळणपण करायला आलं होतं. लोक म्हणतात भजन काय देतं. आजची पिढी जरा डोक्यात घ्या बरं. भजन न करणारे, देव न मानणारे, ताकद लक्षात घ्या. पांडुरंग आहे तो, असा तसा नाहीये. इथं माणूस ग्रामपंचायतीचा सदस्य असला तरी भलता ॲटिट्यूड करतो. माजी सरपंच आहे पण खुर्ची शिवाय बसत नाही. सवय त्याला खुर्चीची. त्याला कुठं माहिती गेली राहिली नाही, पण सवय.
आमदार आहे तालुक्याचा आमदार आहे, पण आला की 10 माणसं पुढे 10 माणसं मागं असतात. खासदार आहे पण गाड्या पुढे पोलिसाच्या असतात. अरे जगाचा मालक आहे, ताकद लक्षात घ्या ना, जगाचा मालक आहे पण साडी नेसून दारात आलाय भक्तांच्या. दरवाजा उघडला, आतमध्ये आला. 4-5 दिवसात बाळंतपण झालंय. मुलगा झाला चोखोबारायांना. काय झालंय? मुलगा झालाय. अरे विश्वाच्या मालकानं बाळंतपण केलंय. सगळ्यात खालचं काम आहे बाळंतपण करणं. विश्वाच्या मालकानं बाळंतपण केलं, पोरगा झाला. काय आनंद झाला. अख्ख्या गावात साखर वाटली माझ्या निर्मलाताईनं, अख्ख्या गावात वाटली हो. बारसं करायचं, बारसं 12 दिवसाने. 13व्या दिवशी बारसं महाराज. बारशाला पंचकृषीला आमंत्रण आहे. ज्या घरात अन्नाचा कण खायला नाहीये, ज्या घरात विचार करावा लागत होता की काय खायचंय, ज्या घरात कुठल्याच प्रकारची संपत्ती नाहीये, त्या घरात फक्त भजनाने माझ्या पांडुरंगाने सोन्या नाण्याने मरवून टाकलंय. बारशाला पंचकृषीला पंचपक्वानाचं जेवण दिलंय. त्रैलोक्याचा धनी आहे, त्याच्याकडे संपत्तीला काय कमी दादा? त्या त्रैलोक्याच्या धन्याला संपत्तीला काय कमी? विचार करा माय बाप. पंचकृषीला पंचपक्वानाचं जेवण पत्रवाळे सुद्धा माझ्या पांडुरंगाने उचलले. दारातल्या झाड लोटापासून घरातल्या स्वयंपाकापर्यंत सगळा माझा पांडुरंग करत होता. 27 दिवस चोखोबाराच्या घरी नांदला. किती दिवस? 27. तुम्ही 1 महिना लक्षात ठेवा. 27 दिवस माझा पांडुरंग चोखोबाराच्या घरी नांदला. 27 दिवसाने खऱ्या चोखोबारायला आठवलं माझी बायको बाळंतीने. काय झालं असेल तिचं? विचार केला. किती दिवसाने बोलत जा. 27. 1 महिना लक्षात ठेवा तुम्ही. जाऊ द्या, मरू द्या, डोक्याला ताण देऊ नका. 1 महिन्याने. हा आपल्यात आणि संतातला फरक आहे. आपण पंढरपूरला पोचल्या ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेवून म्हणजे दर्शन झाल्या निघाई येते. आपण त्यातले. 27 दिवसांनी आठवलंय चोखोबारायांना की माझी बायको बाळंती नाही. काय झालं असेल? ती जरी जिवंत असेल का नसेल, लेकरू झालं असेल का नसेल. 27 दिवसांनी चोखोबाराय म्हणतात खऱ्या निर्मलेला. ते कुठं होते? खऱ्या निर्मलेकडं. ही भेसळयुक्त होतं. 24 कॅरेट तिकडं होतं महाराज. खरी निर्मला ताई माझी बायको बाळंतीन होती ग. काय झालं असेल तिचं? शिदोरी बांधली. शिदोरी आई नंतर बहीणच. बरं, शिदोरी बांधली दादा. आई नंतर निस्वार्थी आईसारखं प्रेम करणारं एकमेव नातं आहे ते म्हणजे बहीण आहे. मग तुम्ही किती परिस्थितीने वाईट असू द्या, पण बहिणीची ओटी भरल्याशिवाय तिला घराच्या बाहेर कधी पाडू देऊ नका. कारण तिच्या कर्माने आणि तिच्या स्वागतानेच तुमच्या दारात लक्ष्मी नांदणार आहे दादा. बहिणीची कदर करत जा जरा. तुम्हाला बी सांगते बहिणी भावाची कदर करत जा जरा. अरे चुकला असेल एखादा शब्द, काय होतंय त्याला? कीर्तन झालं की एक फोन करा, मोठ्या मनानं करा. जाऊ दे दादा म्हणा, कोण आहे तुझ्याशिवाय मला? अरे माय मेली, बाप मेला, काही नको मला, पण तुझ्या दारात आले तर फक्त चेहरा हसरा ठेव आणि आनंदाने तुझ्या घरात स्वागत कर. आयुष्यात तुझ्याकडे कधी काही मागणार नाही. भगवंताच्या कृपेने फार दिलंय मला पांडुरंगानं. एवढंच मागा भावाला, काही नाही लागत. तुम्ही सांगा बहिणीला करा फोन. एक कीर्तन झाल्यावर झाले असतील भांडणं, जाऊ दे सोड, पण आई नंतर कोण आहे तुझ्याशिवाय मला? जे काही येते तुझंच आहे. असल नसल काही माझ्या घरात, पण विश्वास देतो जेव्हा तू माझ्या दारात येशील तेव्हा तुझी ओटी भरायची ताकद या भावामध्ये सामर्थ्यानं पांडुरंगानं दिली आहे. स्वतःला घाण टाकेल पण तुझी ओटी भरल्याशिवाय तुला घरात ना जाऊ देणार नाही. तूच माझ्यासाठी माझी माय आहे. हे सांगा सामर्थ्यानं. काय साडी चोडी काही लागत नाही. 4 तांदूळ टाकले की ओटी भरली जाते. 4 तांदूळ आहेत खूप या विषयाकडे. बहिणीनं शिदोरी बांधून दिली शेजार पाजारचं गोळा करून. चोखोबाराय शिदोरी डोक्यावर घेऊन निघालेत. देवाला कळलंय, न सांगता तुम्हा कळू येते. देवाला न सांगता कळलंय चोखोबा निघालेलं आहे. देवाचं वायफाय हायफाय वायरलेस कनेक्शन आहे देवाचं. खतरनाक. लगेच देव म्हटले वहिनी आता येते, वहिनी आता येते. काय झालं? माझे धनी रागावतील मला. कुणाची? अंतेश्वरकर. कुणाचं धनी? हिज. ह्यो सगळ्या जगाचा. हेला कुठला धनी? पण नाटक किती. नाही माय धनी रागवत्याल, मला करमत नाही माय धन्याला. सोयराबाई म्हणले हिला 27 दिवसात एकदा बी नवरा आठवलं नाही. सकाळपासून निसता नवराच करायली. नेमका मेसेज आला का मिस कॉल आला? पहिलं तसं काही नव्हतंही ना, है की नाही? मग
आज काय करतात ताई? घरधण्याला येऊ द्या, माझ्या साडी चोळी करते तुम्हाला. अंबाबाई तुमा शिवीते मी चोळी अंबाबाई तुमा शिवीते मी चोळी नको वनमाळी बनवते नको वनमाळी बोलत ते नको वनमाळी बोलते नको वनमाळी बोलत ओ मरे बाई तुमा देवानी दारी मरे बाई तुमा देवानी दारी देवाने धाडीले बरे बाई तुमा देवाने धाडीले हे धाडीले थांबा, तुम्हाला चोळी शिवते. नका वनमाळी. वनमाळी म्हणतात नको बाबा, मला घाई झाली आहे, मला जाऊ द्या. वहिनी मला जाऊ द्या. अहो थांबा, कुंकू तरी लावू द्या. नाही नाही जाऊ द्या. अहो थांबा, कुंकू तरी लावू द्या. 4 बायका शेजार पाजारच्या बोलवल्या, कुंकू लावलं आणि देव निघाला. जसा देव इकडून निघाला तसे चोखोबा पोचले. महाराज तुम्ही फक्त विचार करा, अंतिश्वरच्या बाया, असं तुम्हाला अवघडलेल्या अवस्थेत नवरा भांडून गेला आणि महिन्यानं आला. इकडं व्हा म्हणले हो, ते दिसून झालं त्यांना. कसकर चल ग माय मावल्या, होय ग होय ग होय ग मागच्या. कसकर चल ग माय. आ सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, ओवाळी न बाय माझ्या शारंग धरा, माझ्या पंढरीनाथा. अस्कर चल ग, कसकर चल ग माय. तिथेच थांब, पुढे येऊ नको. तुझा आणि माझा काही संबंध नाही. मी एलिया सोडून गेला. कसं केलं मी? हे आपले आहेत बरं का. किती? 1 महिन्यानं. संतांच्या बायका संतांसारख्याच नम्र असतात आणि त्यांच्यामुळे संतांचा संसार परमार्थ इतका गोड होतो. ताकद लक्षात घ्या. संतांचा संसार परमार्थापेक्षा श्रेष्ठ आहे. लग्न नामदेवरायांचं, नवरी राजाई, वरमाय गोणाई, वरबाप दामूशेठ आणि लग्न लावायला साक्षात माझा पांडुरंग ब्राह्मण आहे. त्या नामदेवरायाचा संसार परमार्थापेक्षा गोड आहे. ताकद लक्षात घ्या. संतांच्या बायका संतांसारख्याच असतात. महिन्यानं आलाय नवरा, पण बायको शब्दानं बोलली नाही महाराज, तक्रार नाही केली. हातातला कर्ममेळा नाव आहे बरं का चोखमेळाच्या मुलाचं नाव. काय जगाच्या मालकानं ठेवलंय कर्ममेळा. तो कर्ममेळा हातातला दिलाय स्वामी, कर्ममेळा एवढा शब्द बोल. दिले उचलोनी बाळहाती, दिले उचलोनी बाळहाती, पण बाईचा एक प्रॉब्लेम आहे, बाईचं तोंड राहत नाही. आपली काही चूक नाही बरं. ते जगाच्या मालकानंच तसं बनवलंय आपल्याला. पुरुषाला कंठ आहे, स्त्रियांना कंठ नाही. कंठ कंठ नराट्याच्या आतली गाठ. दुसरं काय सांगू आता. कंठ तुम्हाला कंठ आहे, आम्हाला नाही.
तुम्हाला आहे